जय भवानी। इकडे वाघाचा लय सुळसुळाट असल्यामुळं त्याला फिरायला कुठं जागा नव्हती म्हणून त्याला आम्ही इकडे घेऊन आलो आणि काय इथे सोडून दिलं त्याला। असे लोक सध्या सगळीकडे भीक मागतात। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत श्रीशैलम मंदिर। श्रीशैलम मंदिर हे एक आंध्र प्रदेश मध्ये आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे आणि बाकीचे अनेक पर्यटन स्थळ आहेत। तर त्याचा आज आपण एक अनुभव घेणार आहोत, कुठं कुठं कसं काय आहे ती, आणि आपण बघू शकतात कशा प्रकारे आजचे सकाळचं लोकेशन आहे। तर आजच्या व्हिडिओला आतापासून सुरुवात होणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा कसा वाटतंय काय नाही। आंध्र प्रदेश राज्यामध्ये दक्षिण भागामध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे। ते आल्यास हॉटेलची सोय जर बघितली तर हे जे आहे हे पूर्ण प्रायव्हेट आहे आणि हे हॉटेल इथं आम्ही 5 जणांसाठी AC रूम केलेली आहे। फक्त 1100 रुपयाला, म्हणजे एवढं महाग पण नाही वाटत। 5 जणांसाठी 1100 रुपयामध्ये AC रूम आहे। अशा अनेक कितीतरी रूम आहेत एका हॉटेलमध्ये, बाहेर सिस्टीम आहे। आणि इकडे आल्याच्या नंतर जेवणाची वगैरे सोय पण फ्री मध्येच असते, 24 तास प्रसाद चालू असतो त्यांचा। मंदिर जे आहे ते पूर्ण जंगलामध्ये वसलेलं आहे आणि ह्या हवेपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर आहे। दोन्ही साईडच्या सेंटरमध्ये आहे आणि हवे इथून 25 किलोमीटर आहे। जर समजा आपल्याला संध्याकाळी उशीर झाला तर 9च्या नंतर इथलं गेट बंद होतं। 9च्या नंतर कुठलीही गाडी इथे मंदिराकडे सोडत नाहीत, त्यासाठी आपल्याला 9च्या आधी जावं लागतं। मंदिर कहाँ पे? यहाँ पे क्या कौन सा मंदिर है ये? कौन सा मल्लिकार्जुन? और ये शिवाजी महाराज का किधर है? वो है क्या? शिवाजी महाराज का वो है। कितना दूर है यहाँ से? कितना दूर है? 8 किलोमीटर, आधा किलोमीटर। ज्याला देवाने हात पाय सर्व काही दिले आहे असे लोक सध्या सगळीकडे भीक मागतात। बरेचसे लोक असे की सगळं देवानं दिलं असताना देखील भीक मागतात, पण ह्या माणसाकडे बघून बघा तुम्ही, हात पण नाही आणि पाय पण व्यवस्थित नाही, तरी पण एक 4 चाकाची गाडी करून त्याच्यावर अगरबत्ती धूप अशा प्रकारे विक्री करतायत। खरंच भारी वाटलं यांना बघून। तर मित्रांनो, आता आमचं इथलं महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि इथं आतमध्ये मला मोबाईल अलाउड नसल्यामुळं आतलं काही सुद्धा दाखवता आलं नाही, ना फोटो ना काहीच नाही। तर ह्या साईडला आपण बघू शकतो इथं मेन महादेवाचं मंदिर आहे आणि आता आपल्याला दर्शन वगैरे झालंय। आता मी जाणार आहे तिकडे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। मित्रांनो, इथून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तर तिकडे जायचंय आणि हे बघू शकता तिथलं कशा प्रकारे आहे ते। हे बघा, मोठ्या मोठ्या मूर्ती तिकडं, कशाची पण मूर्ती असली की टप्पूची टप्पू केले। हे बघा, अशा प्रकारे आहे इथलं श्रीशैलम। कुठे जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। महादेवाचं दर्शन कसं झालं माऊली? महादेवाचं दर्शन कशा प्रकारे झालं? महादेवाचं मंदिर एकदम छान झालं, पण मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपल्याला मोबाईल नेता आला नाही आणि पुरातत्व कालीन जे मंदिर असतंय सगळं दगडाने बांधलेलं आहे, एकदम चांगलंय। जुन्या काळातलं मंदिर आहे। एकदम मस्त दर्शन वगैरे झालं, छान वाटलं, मन प्रसन्न झालं। एकंदरीत इतकं बरोबर आहे। त्याच्यावर एकदा हर हर महादेव होऊन जाऊ। हर हर महादेव। आणि शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे आम्ही कूच करत आहेत आणि तिथं दर्शन घेणार आहेत। आता गेल्यानंतर बहुत कसं प्रकारचं मंदिर आहे। इकडे वाघाचा लय सुळसुळाट असल्यामुळं त्याला फिरायला कुठं जागा नव्हती म्हणून त्याला आम्ही इकडे घेऊन आलो आणि काय इथे सोडून दिलं त्याला। आता म्हणलं इकडे जंगल भरपूर आहे, म्हणलं इकडे एन्जॉय करतो आता। बेहूब वाटल अशी हे बैलजोडी बघा कशाला तशी दिसती। हे बघा, हाती मेरा साथी। आता आपण पोहोचलो फायनली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या ठिकाणी। तर हे बाहेरच्या साईडने हे बघा, असं एवढं सुंदर आहे आणि एवढं मोठं मंदिर आहे, बाहेरून दिसतं, तुम्ही बघू शकता। पूर्णपणे मोठं मंदिर आहे, पायऱ्यानी भरपूर आहे त्याला। चला आतमध्ये जाऊन बघू। मोबाईल जर नेऊ दिला तर ठीक आहे। हे आतल्या साईडनं अशा प्रकारे आहे, बघू शकतात कशा प्रकारे एकदम मस्त बाई छानसं मंदिर आहे, एकदम प्रसन्न।
जबरदस्त आहे बघा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती इतकं भारी वाटते बघा हे. मध्ये पोहोचलो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ते, एकदम भारी आहे. महाराज की जय भवानी, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ. जय शिवराय. हे भवानी मातेचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि जिजामाता हे दर्शन घेत आहेत. इथं हे शिवाय आहे स्वराज्याची सुरुवात कशी झाली. जिजाऊ आऊसाहेब यांनी कशा प्रकारे स्वराज्य शिवाजी महाराजांना कसे मावळे पाळले, असं म्हणजे कशा प्रकारे हे महादेवाचं मंदिर वगैरे कसे थोडक्यात बैठकी टाईप घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य निर्माण केले, एवढ्या लाईन मध्ये पूर्णपणे आपल्याला बघायला मिळतं. कशा प्रकारे केलं. अजून काय याच्यामध्ये वाटतं? हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी जी शपथ घेतली होती स्वराज्य स्थापनेची, ती स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती याच प्रकारे या जगदीश्वर मंदिरामध्ये. आणि शिवाजी महाराजाचं सर्वात मार्गदर्शक कोण असेल त्यांचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी, तर जिजाऊ आहेत. आणि ते सर्व मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण स्वराज्य स्थापन केलेलं आहे. आणि इथं लढाई करत असताना कसं मार्गक्रम केलेला आहे, हे मावळे बसलेल्या घोड्यावर आहेत, काही शिवाजी महाराज, जिजाऊ आणि हे इतर मावळे चलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे जे आपलं समुद्र आहे त्या समुद्राचे जनक म्हणून संबोधले जातात. त्यांनी कसं समुद्रामध्ये लढाया करायच्या, समुद्रातून जे खुसकीचे मार्ग ते पूर्ण ज्यांचे ते आपले महाराष्ट्रावर जे शत्रू येत होते चाल, त्याच प्रकारे एक सिंधुदुर्ग ते असे शिवाजी महाराजाचे किल्ले आहेत समुद्रामध्ये. हे पुढचं शिवाजी महाराजाला कसं कोण मारण ते हे अफजल खान आहे. आणि इथं शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा वध केलेला आहे. आणि पुढे हे बाजीप्रभू आहेत. बाजीप्रभू त्यांनी आपली पावनखिंड जिथं जे युद्ध झालं होतं ते पावनखिंड मधले बाजीप्रभू आहेत. आणि हे समोरचं तानाजी मालुसरे आहेत. शाहिस्ते खानाची बोट कापलेले आहेत इथं शिवाजी महाराजांनी. महाराज गणपते भूपते प्रजापते स्वर्ग लक्ष्मीपते अष्टप्रधान वैष्णव अष्टप्रधान मंडलित वैष्णव शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनेश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. आणि ह्या शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या साईडलाच भवानी मातेचं मंदिर आहे. अशा प्रकारे आतमध्ये बघू शकता तुम्ही. रूम इथून महाराजाच्या मंदिरापासून रूम लय लांब होती, त्याच्यामुळे आता आम्ही ऑटो करून निघालो तिकडे. आणि मी पण आहे तिथं. माऊली पण आहे, माऊली कुठे सोडित नाही आपलं. हे अण्णा हिंदी आती क्या? नहीं आती हिंदी, तेलुगु आती है.
आहे